तुम्ही विदर्भाचं प्रतिनिधित्व करता. आजच्या घडीला विदर्भामध्ये अनेक योजना खरं तर येत आहेत जनतेच्या आणि अ, पण तरीही आपण एक पाहतोय की तरुणांच्या काही समस्या आहेत. तुम्ही तरुणांचं प्रतिनिधित्व करता आणि बरीच वर्ष करताय. तर काय अशा तरुणांच्या समस्या आहेत विदर्भाच्या, की ज्या अद्यापही ॲड्रेस झाल्या बघा नाहीत असं कसं वाटतं? आहे की जे आता आमचे मित्र देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, योगायोगाने ते विदर्भातले आहेत आणि 3 टर्म त्यांना आता मुख्यमंत्री पदाचं संधी मिळालेली आहे. मला असं वाटतं की बेसिक जे विदर्भाचं डेव्हलपमेंट आहे त्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष आहे. जसं शेतीवर आधारित उद्योग उभे होणं, त्याच्यावर त्यांचं दुर्लक्ष झालं. त्यांनी जसं गडचिरोली हे वनसंपदेने आणि खनिज संपदेने लाभलेला आमचा जिल्हा आहे. मी 2002 मध्ये मी सार्वजनिक उपक्रम समितीचा अध्यक्ष होतो. म्हणजे हे जेवढे महामंडळ आहेत, ही जेवढी महामंडळ जे आहेत त्या महामंडळाचं जे ऑडिट ऑब्जेक्शन येतं त्याचं सोल्युशन काढणं त्या कमिटीचं काम विधिमंडळाच्या, त्याचा आढावा आम्ही घेतला आणि त्यामध्ये मला लक्षात आलं की जे सुरजागड आत्ता ज्याचं दिव्य स्वप्न आमचे मित्र दाखवतात, तिथं खनिज संपदा मोठ्या प्रमाणात होती. म्हणजे आयरन ओर त्यातलं म्हणजे आशियातलं सगळ्याच म्हणजे गोटा घेतला त्यातला 65%च्या वर त्याच्यात आयरन ओर आहे. बरं. असं नाहीतर आता आपण पाहिलं आयरन ओरचे जे माइन्स असतात तर 15%, 20%, 25% एवढंच आयरन ओर असतं, पण याच्यात 65% अभाव म्हणजे गोट्यालाही लोखंड आहे अशा पद्धतीचं आहे आणि बाबा 300 वर्ष चालेल एवढं डिपॉझिट तिथं आहे. आमचा आग्रह होता की याची इंडस्ट्री जी आहे ती वडसा देसाईगंज म्हणजे गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा म्हणजे विदर्भाच्या पूर्ण भागामध्ये त्या इंडस्ट्रीचा फायदा झाला असता आणि भिलाई स्टील प्लॅन्टपेक्षा मोठा प्लॅन्ट त्या ठिकाणी उभा करावा ही भूमिका आमची होती. पण जे काही आता ज्यांना दिलं गेलेलं आहे, आता माणसं ते तर मग उद्या म्हणू शकते की अशोक चव्हाणच्याच काळात ते दिली गेलेली होती तर आरोप लावला, पण आता अशोक चव्हाणही तिकडेच गेलेले आहेत. त्याच्यामुळे पण तुम्ही पत्र का नाही लिहिलं मित्राला आणि सांगायचं ना की बाबा आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. मी त्यावेळेस खासदार होतो, मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो. मी स्वतः राजनाथ सिंग ज्यावेळेस देशाचे गृहमंत्री होते त्या खासदार असताना, गडकरीजी मंत्री होते, हे मुख्यमंत्री होते, आम्ही एक मीटिंग दिल्लीला लावली आणि त्या रनरच्या बाबतचं आणि त्याला पूर्ण प्रोटेक्शन करे नक्षल भाग होता त्याच्यामध्ये कसं करता येईल. पण आम्ही त्यावेळेसच अट मांडली होती त्या मीटिंगमध्ये, प्रोसिडिंगमध्ये पण असेल त्या देशाच्या गृहमंत्र्याकडे मीटिंग झाली त्याची, की आम्ही सांगितलं की याचं इंडस्ट्रीज इथं व्हायला पाहिजे वडसाई देसाईगंजला. बरोबर. आता जे केलेली आहे कोनसरीला त्याचा सरळ फायदा तेलंगणाला होणार, हैदराबादला होणार तिकडे, कारण तिथून जवळ आहे, तो एरिया जवळ आहे बॉर्डरपासून. इकडे झालं असतं तर याचे फायदे इकडे झाले असते, पण मित्र ऐकले नाहीत. आता तिथले पालकमंत्री आहेत, राज्याचे मुख्यमंत्री असताना तिथले पालकमंत्री म्हणजे तिथं किती सोनं आहे याचा अर्थ तुम्ही लावू शकता. आयरन ओरचं मोठी इंडस्ट्री उभी झाली असते, तिथं मोठ्या प्रमाणात रोजगार झाले असते, त्याच्यात आपल्या विदर्भाच्या मुलांना मोठा काम मिळालं असतं, इंडस्ट्री डेव्हलप होतं. आता भिलाई स्टील प्लॅन्टला तुम्ही गेलात छत्तीसगडमध्ये तर राजनांदगाव आमच्या बॉर्डरला आहे, तिथून रायपूरपर्यंत गेला तर तुम्हाला, मी राजनांदगाव जिल्ह्यात आहे की भिलाई, कारण ते भिलाई डिस्ट्रिक्टमध्ये आहे. बरोबर. तर भिलाई ते सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यात, रायपूरपर्यंत आपल्याला कळतच नाही की आपण कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये आहोत. असे जिल्ह्याचे जिल्हे जोडले जातात आणि तिथे रोजगाराच्या संध्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध केल्या जातात. म्हणजे त्या इंडस्ट्रीजमध्ये त्यांचा फेल्युअर आलं. त्यांनी अनेकदा घोषणा केल्या, नदी जोडो प्रकल्प वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आता विदर्भातच पाणी नाही आहे, म्हणजे पूर्व विदर्भात अनेक भागात कोरडा भाग आहे, त्याला पाणी नाही. आता हे पश्चिम विदर्भात पाणी आणण्यासाठी निघालेले आहेत. आता ते कोणत्या काळात होईल मला माहिती नाही. मुद्दा असा आहे की दोघांची व्यवस्था शेतीवर आधारित केली असती तर शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळाला असता, अनेक लोकांना रोजगार मिळाले असते. आता हे समृद्धी मार्ग वगैरे त्याच्यात भ्रष्टाचार वेगळा आहे, त्याच्यात मी जाणार नाही. पण समृद्धीमुळे नाना विदर्भ आणि मुंबई किती जवळ आलं. तुमच्या मताशी मी सहमत आहो, जवळ आलो, पण किती लोक बर्बाद झाले आणि समृद्धी कोणाची झाली त्या प्रश्नाचं उत्तरही तुम्ही शोधलं पाहिजे. समृद्धी विशिष्ट लोकांची झाली, नाव ठेवलं समृद्धी, पण जवळ आम्ही आलो
पण कच्चा माल निर्माण करण्याची क्षमता आमच्यामध्ये असली पाहिजे ना. त्याच्यासाठी तुम्हाला विद्युत पुरवठा द्यावा लागेल. विद्युत पुरवठा नाही, 5 तास शेतकऱ्यांना लाईन मिळतं, अशी परिस्थिती आज आहे. आणि म्हणून समृद्धी विशिष्ट लोकांची झाली आणि म्हणून त्याचं नाव समृद्धी ठेवलं. जवळ आम्ही आलो, पण तो तिथला माल इकडे आणायची जी काही क्षमता त्या शेतीमध्ये निर्माण व्हायला पाहिजे ती झाली नाही. त्याच्यामुळे जे काही फेल्युअर आहे सरकारचं, ते फेल्युअर त्याच्यामधलं लक्षात येतं आणि म्हणून बेरोजगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. नोकऱ्यांमध्ये तुम्ही पाहिलात की अनेक डिपार्टमेंटमध्ये पोस्ट खाली आहे. मोठ्या मोठ्या भरत्यांच्या घोषणा केल्या जातात. आताही अधिवेशनामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटला जेव्हा आम्ही विचारतो, आता आमचं भरायला झालं आहे, MPSCकडे आमचं गेलेलं आहे, मग ते MPSCचं पॅटर्न बदलतं. आता मी तुम्हाला सांगतो की सरकार टाइमपास करत आहे. नोकरीचं आमिष दाखवतात, तेवढे पैसे भरून घेतात आणि मग पेपर लीक झाला, पुन्हा पैसे भरा. अशा पद्धतीचं हे सरकारचं धोरण आहे. तरुणांना बर्बाद करायची व्यवस्था सरकारने निर्माण केलेली आहे. म्हणून बेरोजगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं. आणि तुम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो की ह्या सगळ्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या विदर्भात मोठ्या प्रमाणात आहेत त्याचं कारण हे आहे. आणि म्हणून बेरोजगारी चा प्रश्न सुटला नाही, बेरोजगारीचा शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही, महागाई तर अजून आहेच.